नमस्कार मित्रांनो, हळद रुसली कुंकू हसली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जयकांतचा माणूस आहे तर तो धावतच कृष्णाकडे येतो आणि कृष्णे असा आवाज देतो, कारण कृष्णा ही शेतावर असते आणि आता तो म्हणत असतो की अगं कृष्णे. तेव्हा आता कृष्ण विचारते की काय झाले. तेव्हा मुद्दाम तो जयंतरावाचा माणूस खोटं बोलतो आणि म्हणतो की अगं ती स्वाती आहे तर ती स्वाती विहिरीत पडली, त्या तात्याच्या विहिरीमध्ये पाय घसरून पडली. तेव्हा आता हे ऐकून कृष्णाला धक्का बसतो. कृष्णा म्हणते की काय बोलतात, आणि आता त्या बंब्याला म्हणते की तू सुद्धा चल, म्हणून सगळेजण धावत आता तिकडे विहिरीवर येतात. परंतु हा मात्र एक जयंतरावाचा प्लॅन असतो. कृष्णा काही न विचार करता लगेच स्वाती विहिरीमध्ये पडली म्हणून तिला वाचवायला आता त्या विहिरीमध्ये उडी टाकते. परंतु आता जयवंतराव तिथे हसत आणि टाळ्या वाजवत येतो. जयवंतरावाचा जो काही माणूस आहे तर तो मात्र आता बंड्याला धरून अगदी त्याला धरून ठेवतो आणि कृष्ण आता त्या पाण्यामध्ये बघते तर तेथे कोणीही नाही. जयवंतराव अगदी टाळ्या वाजवत हसत आलेला असतो. कृष्णा ही लगेच पायऱ्या चढून आता विहिरीच्या वर येते आणि आता जो जयवंतराव आहे तर तो तिच्यावर खूप हसत असतो. तेव्हा आता जयवंतराव हसून म्हणतो की ती प्रचंड वेगाने आता विहिरीतून मात्र हिरा बाहेर आला आणि उन्हात कसा चमकतोय. तेव्हा आता लगेच कृष्णा रागाने त्याच्याकडे बघत असते आणि म्हणते की जयवंतराव सेठ, असं खोटं बोलून तुम्ही मला विहिरीत अगदी उडी टाकायला भाग पाडलं, हे मला अजिबात नाही आवडले. तेव्हा आता जयवंतराव म्हणतो की मला तर आवडले, कारण तुला असं पाण्यामध्ये भिजलेलं बघणं, जयवंत शेठरावला जे काही बघणं हे पुन्हा पुन्हा आवडतं तर ते पुन्हा पुन्हा तो करत असतो अति प्रचंड वेगाने. आणि तो एकटक आता वेगळ्याच नजरेने कृष्णाकडे बघत असतो. कृष्ण आता तिथून जायला निघते. तेव्हा जयवंतराव म्हणतो की अगं कर्जाच्या हप्त्याचं काय केलंस. तेव्हा आता जो बंड्या आहे तर तो मध्येच बोलतो. तो म्हणतो की हे बघा सकाळीच कुस्ती केली ना. तेव्हा आता जयकांत लगेच आता तो बंड्याची गचंडी धरतो आणि विहिरीच्या काठावर त्याला अगदी त्याचं नरड आवळत त्याला धमकी देत असतो की याच विहिरीमध्ये मी तुझा अंतिम संस्कार करेल. तेव्हा आता लगेच कृष्ण म्हणत असते की हे बघा जयकांत सोड, त्याला सोडून द्या. म्हणून कृष्ण आता जयवंतवर धावून येते. परंतु जयवंत म्हणतो की हे बघ बाजूला हो, आणि कर्जाचं काय केलं. तर आता कृष्ण सांगते की 2 दिवसात मी तुमच्या कर्जाची व्यवस्था करते. तेव्हा आता जयवंत म्हणतो की 2 दिवसात जर तू हे कर्ज नाही फेडलं, आणि तिच्यावर अगदी वेगळ्या नजरेने बघत म्हणतो की मुद्दलचं काय. मुद्दलचं तर आता व्याजावर व्याज वाढतच चाललेलं आहे. अख्खी ही तुझी जवानी संपून जाईल परंतु तुझं हे कर्ज काही फिटणार नाही. आणि हे बघ माझं ऐकून घे, तू माझ्या सर्व काही इच्छा पूर्ण कर, मी तुला कायमचं ठेवून घेतो. त्यामुळे तुझं जे काही कर्ज आहे ते सर्व कर्ज माफ होईल. अजून सुद्धा वेळ गेलेली नाही. तेव्हा मात्र आता तो कृष्णाला अगदी लगेच असा हिसक्याने जवळ घेतो आणि तुझी ही जवानी आता तू मला दाखव, आता कर्ज काही माफ करेल. आणि तेवढ्यात एक माणूस धावतच येतो आणि जयकांत भाऊ थोरले साहेब आलेत आणि बाळजाबाईंनी तुम्हाला लगेच आता तिकडे बोलावलं. तेव्हा तो कृष्णाला अगदी म्हणजे हिसकावत म्हणत असतो की हे बघ मी पुन्हा येणार, अगदी प्रचंड वेगाने. तेव्हा आता लगेच जयवंतराव तेथून निघून जातो. परंतु कृष्ण आता बिचारी खूप रडत असते. तेव्हा बंड्या म्हणतो की कृष्णे अगं रडू नकोस. आणि तेवढ्यात आता तो एक माणूस बैल घेऊन येतो. तेव्हा आता कृष्णाने त्याचं नाव स्वाती ठेवलेलं असतं आणि स्वातीला बघून कृष्णाला आनंद होतो. ती लगेच त्याच्या पाठीवरून हात फिरवते, स्वाती करत असते. त्यानंतर आता इकडे दुष्यंतचे वडील मात्र दुष्यंतला आता वाढदिवसाच्या निमित्त गिफ्ट देत असतात. परंतु दुष्यंत त्यांच्याकडे ढोकून सुद्धा न बघता तो आता गॉगल घेतो आणि आईला काहीतरी आता म्हणणार, म्हणजे बाळजाबाईला. तेवढ्यात आता हा जयवंत त्याचा लहाना भाऊ म्हणजे चुलत्याचा मुलगा धावतच येतो आणि त्याला मिठी मारतो की अरे भावा तू आलास सुद्धा. आणि अगदी त्याला मिठी मारत म्हणतो की अरे भावा तू तर अगदी AC मध्ये बसून बसून गोरा गुंटा झाला रे. अरे तू आमच्यासारखं जरा उन्हामध्ये फिरत जा, म्हणजे रंगाने सुद्धा तू अगदी कोल्हापुरी वाटशील. आणि हे बघा भावा तुला हॅपी बर्थडे, म्हणून तो पुन्हा त्याला मिठी मारतो. परंतु आता सर्वांना हसू येत असतं. दुष्यंत लगेच आता एक जोरात असा धपाटा त्याच्या पाठीत घालतो. आता जयवंत जोरात ऐक असे ओरडतो. सर्वांना आता हसू येते आणि दुष्यंत आता लगेच जयवंतला म्हणतो की अरे ब्रो, अरे जरी मी ACत राहत असलो तरी हातामध्ये पावर आहे माझ्या, आणि तुझ्यासारखा जरी मी उन्हात फिरत नसलो तरी सुद्धा उरात माझ्या बाहेर आहे. काय जयकांत सेठ,
अरे चिल, जरा गंमत करतोय तुझी म्हणून सर्वजण आता हसतात. तेव्हा आता हा जयकांत म्हणतो की सगळ्यांना की हे बघा तुम्ही तर काय केलंस, तुम्ही सगळेजण माझ्यावरच हसतात. आणि आता दुष्यंतला म्हणतो की अरे भावा तुझ्या ताकदीला तर मानलंच मी. आणि काय रे आल्या सरशी, तू 4 दिवस राहणार की नाही, की नेहमी सारखं तू 4 दिवस राहिल्यानंतर परतीचं तिकीट वगैरे घेऊन आला की काही सोबत. तेव्हा आता दुष्यंत म्हणतो की अरे ऑफिसली मला लवकर जायचं आहे. तर जयकांत म्हणतो की अरे काय भावा तू पण, आणि हे बघ मी 4 दिवस सुट्टी घेतलेली आहे पण त्यानंतर मला ऑफिसला जावंच लागेल. तर बाळजाबाई लगेच म्हणते की हे बघ मी कशी तुला जाऊन देईल, 4 घास तू खाऊन घे आणि मग जा. तेव्हा आता जे दुष्यंतचे वडील आहे त्यांना आता खूप वाईट वाटतं, कारण दुष्यंत त्यांच्याशी एकही शब्द न बोलता तिकडे निघून जातो. त्यानंतर आता इकडे ही जी काही कृष्णाची मानलेली बहीण आहे, म्हणजे जिचा लहानपणी आता कृष्णाने जीव वाचवला होता, तर त्यांची मुलगी ती मात्र आता दुष्यंतवर प्रेम करत असते. दुष्यंतचा फोटो आहे मोबाईलमध्ये आता समोर ठेवून अगदी त्याच्याकडे बघून अगदी खुश होत असते. आणि त्या फोटोकडे बघत म्हणते की अरे तू कुठे आहेस, मी सकाळपासून तुला इतके कॉल केले, तू एकही कॉल रिसीव केलेला नाही, इतके मेसेज केले तरीसुद्धा रिप्लाय काही तू दिलेला नाही. आणि हे बघ तू माझ्या समोर नाही, त्यामुळे माझं कोणत्याही कामामध्ये मन तर लागत नाही. त्यामुळे तू जिथे कुठे असशील तेथून तू लवकरात लवकर माझ्या समोर ये. आणि तेवढ्यात तिच्या आईचा फोन येतो. आता आईचा फोन आल्यानंतर तिला तर खूप राग येतो. रागाने ती फोन उचलते, पण आता त्या अगोदरच आता ही म्हणत असते की हे बघ आई, कृष्णाबद्दल जर तू काही सांगायला फोन केला असेल तर एकही शब्द तुम्हाला तिच्याबद्दल सांगू नको, कारण मला कोणताही ऐकण्यात इंटरेस्ट नाही. तेव्हा तिची आई म्हणत असते की अगं ऐकून जरी घे, अगं ती पांढऱ्या पायाची झिपरी आहे ना, तर त्या मुलांनी तिला अगदी होकार दिलेला आहे, त्या मुलाकडील लोकांनी. सोयरीक सुद्धा त्यांनी जुळवून घेतली, म्हणजे हे बघ तो मुलगा सरकारी नोकरीत कामाला आहे पोस्टात, आणि सरकारी मिळकत तर त्याची चांगलीच असेल. तेव्हा आता ही विचारते की मग, तेव्हा आता आई म्हणते की अगं मग काय, त्या लोकांनी असं सांगितलं की लवकरात लवकर पुढची बोलणी सुद्धा करूयात. तेव्हा आता ही आपल्या आईला विचारते की आई एक मिनिट, ती मुलगी कशी आहे हे तुम्ही त्यांना सांगितलं नाही का. तेव्हा आता लगेच आता ही आई म्हणत असते की अगं मी कशाला सांगू, ती अवधसं सगळं काही तिच्याबद्दल सांगून मोकळी सुद्धा झाली. आणि हे बघ एवढं सगळं सांगून सुद्धा त्या कपाळ करंटीला त्या मुलाकडच्या लोकांनी पास सुद्धा केलं. आणि त्यानंतर आता हे सर्व ऐकून ती म्हणते की आई हे बघ, त्या कृष्णाच्या लाईफमध्ये मला काडी मात्र इंटरेस्ट नाही, आणि एवढं सगळं होऊन सुद्धा तिच्यासाठी जी काही गुड न्यूज असते तर ती माझ्यासाठी बॅड न्यूज असते, हे तुला माहिती आहे. आई म्हणते की हो ना, परंतु किती काही झाले तर आता काहीतरी करावं लागेल, त्या झिपरीचं लग्न आपल्याला होऊन द्यायचं नाही. तेव्हा आता ही मुलगी म्हणते की मी काय सांगणार, कारण आई तू तर खूप हुशार आहेस आणि यापुढे काय करायचं आहे हे आई तुला चांगलंच माहिती आहे, त्यामुळे तूच आता सर्व काही करू शकते. आणि बाय करून आता शेवटी ही फोन कट करते. त्यानंतर आता इकडे कृष्णा ही रडत असते आणि तिची एक मैत्रीण तिला केव्हाची शोधते, आवाज देत देत आता कृष्णाजवळ येते आणि कृष्णाला म्हणते की अगं केव्हाच मी तुला शोधते. कृष्णाला रडताना पाहून मात्र ती आता कृष्णाला जवळ घेते आणि काय झालं असं विचारते. तेव्हा कृष्णा आता तिला घट्ट मिठी मारत खूप रडत असते. एकांतने आता कृष्णाला जे काही धमकावलेलं आहे आणि तिच्याबरोबर जे काही खोटं वागला ते सर्व काही आता कृष्णा ह्या आपल्या मैत्रिणीला सांगते. तेव्हा आता कृष्णाचं हे जे काही बोलणं ऐकून आता हिला पण धक्का बसतो. तेव्हा आता ती कृष्णाला म्हणते की अगं जर आपण असं खचून गेलो तर ही जयकांत सारखी माणसं आहे तर ती आपल्याला आणखीन त्रास देत राहील, त्यामुळे आपण मात्र खचून जायचं नाही, मान वर करून जगायचं आणि त्यांच्या उत्तराला तोंडाला तोंड द्यायचं, आणि लवकरच आपण त्यांचे कर्जाचे पैसे आहेत तर ते लगेच त्यांच्या तोंडावर फेकून देऊयात. त्यानंतर इकडे बाळजाबाई आता दुष्यंतला अगदी आपल्या प्रेमाने अगदी घास भरवत असते आणि आता घास जेवता जेवता ती म्हणते की हे बघ 4 महिन्याने तू तर आलास, त्यामुळे आता मी तुला नाही जाऊन देणार, 2-3 दिवस राहा आणि मग जा. तेव्हा आता दुष्यंत म्हणतो की आई अगं तू का असा हट्ट करते, अगं आई काम आहे त्यामुळे मला जावंच लागेल आणि आज तर खूप महत्वाचं असं प्रेझेंटेशन आहे त्यामुळे जावंच लागेल. तेव्हा मात्र आता दुष्यंतची काकी म्हणते की दुष्यंत अरे तू कंपनीतील माणसांना फोन करून सांग आज मात्र तुला तुझ्या घराकडे राहावं लागेल. तेव्हा आता दुष्यंत काकीला म्हणतो की काकी अगं असं नाही चालत, मी जॉब करतो तिकडे, मला जावं तर लागेल. तेव्हा मात्र आता दुष्यंतचे वडील हे त्याचे काका आहे तर त्याला खुणावतात की दुष्यंतला काय सांगायचं आहे ते, म्हणून आता दुष्यंतचे काका म्हणजे जयवंतरावचे वडील आता दुष्यंतला म्हणतात की दुष्यंतराव हे बघा मी तुम्हाला काय सांगतो, तिकडे आता शहरामध्ये राहून दुसऱ्याची कंपनी मोठी करण्यापेक्षा तुम्ही आपला येथील बिझनेस का सांभाळत नाही, म्हणजे आपल्या दुधाच्या डेअऱ्या सुद्धा आहेत, मिल्स आहेत, साखर कारखाने आहेत. तेव्हा आता शहरात राहून तुम्ही एका महिन्यात जितकं काही कमवता तर ते मात्र एका महिन्यात इकडे कमवू शकता. तेव्हा आता दुष्यंत त्यांच्याकडे रागाने बघत असतो
आणि आता दुष्यंतचे काका आहे तर ते आपल्या भावाला म्हणजे दुष्यंतच्या वडिलांना विचारतात की दादा तुला असंच म्हणायचं होतं ना. तेव्हा आता म्हणजे दुष्यंतचे वडील फक्त हसून हो म्हणतात. तेव्हा आता दुष्यंत त्यांच्याकडे रागाने बघत काकाला सांगतो की हे बघ काका, अजूनपर्यंत मी माझ्या लाईफचं जे काही टेरिंग आहे तर ते दुसऱ्या कोणाच्या हातात दिलेले नाही, त्यामुळे मी काय करायचं आणि काय नाही हे दुसऱ्या कोणी सांगितलेलं मला नाही आवडणार. तेव्हा आता दुष्यंत म्हणत असतो की हे बघा काका, ज्यांच्या मनात हे सर्व काही होते तर माझं हे उत्तर ऐकून त्यांच्यापर्यंत हे पोहोचलेच असेल, त्यामुळे मी दुसरं कुणाचंच काही ऐकून न घेता येथे नाही थांबू शकत. दुष्यंत आता वडिलांना टोमणा मारत म्हणत असतो की त्यांनी आयुष्यात काय करायचं होतं, कसं वागायचं होतं मी हे त्यांना सांगण्यासाठी येथे आलो नव्हतो, म्हणून त्यांनी सुद्धा मला हे सर्व सांगायचे नाही, त्यांना मी तो अधिकार दिलेला नाहीच. तेव्हा आता दुष्यंत असं म्हटल्यानंतर त्याच्या वडिलांना खूप वाईट वाटतं आणि ते लगेच आत निघून जातात. तर बाळजाबाई लगेच म्हणते की हे बघा, माझ्या शब्दाखातीर माझा मुलगा आता त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी येथे आला, त्यामुळे जे झाले ते सगळं काही सोडून द्या. आणि दुष्यंत एक दोन घास माझ्या हाताने खाल्ले, खरंच माझा जीव सुकवला, खूप बरं वाटलं. आणि पुन्हा ती प्रेमाने आता त्याला भरवायला जाते, परंतु दुष्यंत म्हणतो की नाही, आता माझं पोट भरलं. आणि आता जेवण वगैरे झाल्यानंतर दुष्यंत म्हणतो की आई हे बघ, मी आता निघतो, तू इतक्या वेळेस आग्रह केला म्हणून आला होतो, परंतु दरवेळेस मला असं यायला जमेल असं नाही. त्यावर आता बाळजाबाई म्हणते की अरे माझं काय होईल, मला जर तुझी आठवण आली तर मग मी काय करू. तेव्हा आता लगेच दुष्यंत म्हणतो की आई मी त्याचा विचार केलेला आहे आणि आई हे बघ, मी आता यापुढे तुला पुण्यामध्ये राहायला घेऊन जाणार आहे, त्यामुळे तू सुद्धा तुझ्या मनाची तयारी करून ठेव, इथे फार दिवस राहण्याची तुला गरज नाही. म्हणून तो आता आईच्या पाया पडतो. आता बाळजाबाई पुण्याला जाणार म्हणून आता काकीला तर फार आनंद होतो. त्यानंतर आता दुष्यंतचे वडील आत येतात. दुष्यंतचा लहानपणीचा जो फोटो आहे तो फोटोकडे बघत असतात. तेव्हा मात्र आता जे गिफ्ट आहे ना तर त्याचे वडील ते कपाटात ठेवत असतात. आतापर्यंत दुष्यंतचे जे वाढदिवसाचे गिफ्ट आहे त्याने स्वीकारलेले नसतात, म्हणून प्रत्येक गिफ्ट तो जपून आता ते कपाटामध्ये ठेवतो आणि लगेच बाळजाबाई आत येते. आता आतमध्ये आल्यानंतर बाळजाबाई रागाने आता दुष्यंतच्या वडिलांना म्हणते की हे बघा, आपला लेक आपल्याला नजरेसमोर धरत नाही हे माहिती असताना कशाला चार चौघांसमोर तुम्हाला हा तमाशा मांडायचा असतो. तेव्हा आता दुष्यंतचे वडील तिच्याकडे रागाने बघतात आणि ती सुद्धा त्यांच्याकडे रागाने पाहते. त्यानंतर आता वाटेमध्ये चिखल असतो आणि आता दुष्यंत गाडीतून तेथे येत असतो. रस्त्यामध्ये खड्डे आणि चिखल फार असतो आणि काही गाडी आता व्यवस्थित चालवता येत नाही आणि कशी गाडी चालवावी हेच नाही कळत, यायलाच नको होतं अशी त्याची आता बडबड सुरू असते. शेवटी मात्र एका खड्ड्यामध्ये त्याची गाडी ही फसते आणि तो काढण्याचा खूप प्रयत्न करतो, परंतु गाडी काही चाक आता त्यातून निघत नसते. तेव्हा मात्र वैतागून तो पूर्ण आता अगदी वैतागतो आणि खाली उतारतो आणि आता बघतो तर काय हेच व्हायचं बाकी होतं आणि गाडीला म्हणतो की बेबी, तुला सुद्धा येथेच चिखलात येऊन अडकायचं होतं का. आणि जेव्हा फोनवर पाहतो तर फोनला सुद्धा नेटवर्क नसते. तेवढ्यात एक समोरून बाईकवरून माणूस येतो. तेव्हा आता त्याला हॅलो करत आता शेवटी दुष्यंत त्याला थांबवतो आणि माझी गाडी चिखलामध्ये येथे अडकलेली आहे असे जेव्हा म्हणतो, परंतु तो बाईकवाला सुद्धा दुष्यंतकडे लक्ष न देता तेथून निघून जातो. दुष्यंत आता ओरडू म्हणतो की अरे मी तुम्हाला आवाज देतोय, मी कोण आहे तुम्हाला माहिती नाही का. तेव्हा आता गाडीच्या थोडंसं खाली उतरतो आणि आहे का कोणी असा आवाज देतो आणि तेवढ्यात मात्र कृष्णा ही बैलगाडीतून तेथून जात असते आणि तेव्हा लगेच आता हा आवाज देतो की एक्सक्यूज मी. तेव्हा मात्र आता तो इंग्लिशमध्ये बोलत असतो की मी काय बोलतो, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. परंतु तेवढ्यात आता कृष्णाचे लक्ष ह्या दुष्यंतकडे जाते. दुष्यंत आता तिच्याकडे बघतच असतो. त्यानंतर आता इकडे दुष्यंतचे वडील आहे तर ते बाळजाबाईला म्हणतात आता हे जे काही घडले ना त्याचा भलताच आनंद तुम्हाला झालेला दिसतोय. तेव्हा बाळजाबाई म्हणते की हे असं बोलून मला टोमणा मारण्यापेक्षा हे असं का घडलं असेल असा एकदा तरी विचार करा. तेव्हा आता दुष्यंतचे वडील म्हणतात की विचार कसला करायचा, अगं या सगळ्याला तर तूच जबाबदार आहे, कारण आतापर्यंत तू माझ्या विरुद्ध त्याच्या मनामध्ये जे काही विष पेरत आली तेव्हापासून तो माझ्यावर असा तिरस्कार करतोय. तेव्हा आता बाळजाबाई म्हणते की हो हे असंच आहे तुमचं, स्वतः अगोदर पुढे पुढे करायचं, एकदा की तोंड घाशी पडले तर दुसऱ्याकडे बोट दाखवायचं. तेव्हा आता दुष्यंतचे वडील म्हणतात की हो का, मग तसं असेल तर शपथ घ्या, जे काही मी बोलतो ते सर्व खोटं आहे सांग ना. तेव्हा आता बाळजाबाई तोऱ्यातच आता रागाने म्हणते की ज्या माणसावर माझ्या दुष्यंतचा भरोसा नाही त्या माणसासाठी मी माझ्या दुष्यंतची
शपथ नाही घेणार. तेव्हा दुष्यंतचे वडील आता दुष्यंतची शपथ मात्र त्यांना घ्यायला सांगतात. बाळजाबाई म्हणते की जरीही माझा जीव गेला तरी सुद्धा मी शपथ नाही घेणार. तेव्हा आता दुष्यंतचे वडील म्हणतात की हे मात्र नक्की कोण बोलतं, दुष्यंतची आई किंवा त्यामागे लपलेली जी काही स्वार्थी बाई आहे ती. कारण बाळजाबाईची दोन रूप असतात, एक दाखवायला वेगळे आणि मनामध्ये वेगळे. तेव्हा आता बाळजाबाई म्हणते की हो, मी कितीही खरं बोलले तरी तुम्हाला शेवटी जे काही समजायचं आहे तेच तुम्ही समजताल. आता एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की जे काही तुम्ही घराबाहेर पेरलं आणि शेवटी तेच तुमच्या घरामध्ये उगवलं आहे. तेव्हा आता दुष्यंतचे वडील चिडतात आणि हे सर्व काही अति होतंय. तर बाळजाबाई म्हणते की हो, अति होत नाही तर अति झालेले आहे हे लक्षात घ्या. तेव्हा बाळजाबाई म्हणते की हो, तुमचं स्वतःचं काही नसताने, स्वतःने काही कमवलं नाही, जे काही तुमच्या बापदादाकडून तुम्हाला मिळाले ते सुद्धा आता तुम्हाला अगदी जमवता नाही आले. तेव्हा दुष्यंतचे वडील म्हणतात की हो, जे काही सांभाळलं नाही तर ते मी व्यवस्थित सांभाळलं सुद्धा आणि ते वाढवलं सुद्धा. परंतु आता हे सर्व करत असताना नक्की तुम्हाला काय अगदी कळायचं होतं ते तुम्हाला नाही कळाले. तेव्हा बाळजाबाई म्हणते की हो, हे सगळं काही आता तुम्ही बोलायला नको आणि जे काही करायला होतं ते करायला तुम्ही तर करून बसलात. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, या सर्वातून तुमची सुटका नाही होऊ शकत. आतापर्यंत जे पाप तुम्ही केलेलं आहे त्या पापाची शिक्षा तुम्हाला भोगावी तर लागेलच. तेव्हा दुष्यंतचे वडील म्हणतात की काय मी पाप केली, कोणती पाप केली आणि तू काही पुण्याची शिदोरी घातलीस का? अगं तू तर माझ्या लेकाला माझ्यापासून दूर तोडलंस, ते तर पापच आहे. आणि एक गोष्ट मात्र यापुढे लक्षात ठेव, तू हवं तेवढं प्रयत्न कर दुष्यंतला माझ्यापासून तोडण्यासाठी. आणि हे बघ, तू आता लक्षात ठेव की या दुष्यंत मध्ये माझं रक्त आहे आणि ह्या रानडे पाटलांचं रक्त त्याच्यामध्ये आहे. एक ना एक दिवस तो नक्की माझ्यावर विश्वास ठेवेल आणि माझं सर्व काही ऐकेल. एक ना एक दिवस त्याचा विश्वास तर मी नक्की जिंकेलच. त्यावर आता बाळजाबाई हसते आणि असं कधी होणार नाही असं म्हणते. आणि कारण असं होणार नाही त्याचं हे दुष्यंतच्या आईवर म्हणजे ह्या सुलोचना पाटलिनीवर इतका विश्वास आहे, एक मायेचा विश्वास आहे आणि तो कधीही कमी नाही होऊ शकत. आणि तो विश्वास मात्र मी कधी कमी सुद्धा होऊन देणार नाही हे लक्षात घ्या. दुष्यंतचे वडील बोलायला जाणार तोच लगेच आता बाळजाबाई वर हात करून म्हणते की विषय संपला. त्यानंतर आता इकडे दुष्यंत आणि कृष्णा एकमेकांकडे बघता बघता कृष्णाला सर्व काही आठवते. पहिल्या भेटीत मात्र त्या दोघांची कशी भेट झाली होती, चिखलात कसे आता ते एकमेकांना धक्का लागून पडले होते आणि एकमेकांना आता ओळखतात. कृष्णा म्हणते की हा तर शहरी बुंगाट पाहुणा तर इथे, आणि ती आपल्या दादांना थांबायला सांगते आणि आता दुष्यंतला आवाज देऊन म्हणते की ओ बुंगाट पाहुणा, सकाळी तर वेगळी गाडी होती आणि आता मात्र वेगळी गाडी नवीन घेतली की काय? तेव्हा दुष्यंत सुद्धा हसत असतो. दुष्यंत म्हणतो की एवढंच बाकी होतं, आता ही तर परत भेटली मला. तेव्हा कृष्ण म्हणते की काय तोंडातल्या तोंडात काय बडबड करतात, मोठ्याने बोला. तेव्हा आता दुष्यंत म्हणतो की नथिंग, तर कृष्ण म्हणते की नथिंग तर नथिंग, आणि हे बघा हा चिखल काही तुमची पाठ सोडेना असं वाटतंय, सटवाईने अगदी तुमच्या नशिबात चिखलच लिहून ठेवलेला आहे वाटतं. तेव्हा आता दुष्यंत चिडतो. दुष्यंत म्हणतो की हे बघ, चिखलाचं मात्र मला काही माहिती नाही, परंतु तुझ्यासारख्या गावढळ मुलीचं थोबाड मात्र 10 वेळा बघावं लागल असं नक्की लिहिलं आहे. तेव्हा आता कृष्ण ओरडते. कृष्ण म्हणते की साहेब अहो, एक वेळ माझं थोबाड तुम्हाला परवडेल, मी चिखल मातीतच राहून मोठी झाले, परंतु हा चिखल तुमच्या थोबाडावर जर उडाला तर कसं व्हायचं बरं? तर दुष्यंत म्हणतो की तुझ्याशी बोलून काही उपयोग नाही. आणि जेव्हा कृष्णाच्या बैलगाडीतील जे काही चालक ते दादा असतात तर त्यांना म्हणतो की अहो, जी गाडी इथे चिखलात गुंतलेली आहे, तुमच्या बैलगाडीने ती मला काढण्यासाठी जरा मदत करतात का? तेव्हा कृष्ण ही दुष्यंतकडे बघून हसत असते. आणि मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता ही जी काही कृष्णाची बहीण आहे, जिचा जीव आता कृष्णाने लहानपणी वाचवलेला असतो, तेव्हा ती मात्र आता दुष्यंतच्या प्रेमात पडलेली असते. म्हणून दुष्यंत आल्यानंतर आता अगदी पडण्याचं नाटक करून ती आता दुष्यंतच्या मिठीत येते. दुष्यंत तिच्याकडे बघतच असतो. त्यानंतर आता कृष्णाची जी लहानी बहीण असते तर ती आपल्या आईला विचारते की कृष्णाच्या लग्नाची तारीख काय काढायची आहे, लवकरात लवकर आपण धरूया. तेव्हा आता जी आई असते तर ती मात्र आता ह्या कृष्णाचं लग्न मोडण्यासाठी फोन करून सांगते की ज्या पांढऱ्या पायाची ही मुलगी आहे, ज्या घरात जाईल त्या घराला तरी खाणारच. म्हणून आता कृष्णाने हे बोलणं ऐकलेलं असतं. त्यानंतर आता इकडे दुष्यंतचा जो काही वाढदिवस आहे तर तो ऑफिसमध्ये साजरा केला जातो. सर्वजण आता हॅपी बर्थडे विश आता म्हणजे दुष्यंतला करत असतात. त्यानंतर मात्र इकडे आता बाळजाबाई ही तेथे आलेली असते आणि आता जी काही त्या बोकड्याची किंमत आहे तर ती आता ठरवत असते. तेव्हा आता लगेच कृष्णा तेथे जे काही खरं आहे तर ते बोलून दाखवते आणि आता बाळजाबाईला म्हणते की जे काही मी खरं आहे ते बोललेले आहे. तेव्हा मात्र आता बाळजाबाई कृष्णाकडे रागाने बघत असते. तर मित्रांनो, आता पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.